महाराष्ट्राला पुन्हा एकदा दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत। एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री अशी रचना आता महाराष्ट्रात परत एकदा पाहायला मिळणार आहे। सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा मान हा अजित पवारांना भेटणार आहे। मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव व्यक्ती असणार आहेत जे उपमुख्यमंत्री पदानंतर मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत। उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांचा पॅटर्न महाराष्ट्रात वापरला गेला आहे, पण अजूनही गृहमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही। अजूनही गृहमंत्री पदावर शिंदे अडून बसल्याचं कळतंय। महाराष्ट्रात आतापर्यंत कोण कोण उपमुख्यमंत्री झालेत आणि संविधानात उपमुख्यमंत्री पद नसताना उपमुख्यमंत्री पदाचं नेमकं काय काय काम असतं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी पियुष आणि तुम्ही पाहताय पोल घेवडा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। संविधानानुसार राज्यांच्या संविधानिक पदांच्या रचनेप्रमाणे गव्हर्नर हे सरकारचे मुख्य असतात आणि त्याखाली मुख्यमंत्री पद हे महत्त्वाचं असतं। राज्यपाल हे सरकारचे नॉमिनल हेड असतात तर मुख्यमंत्री हे सरकारचे रियल हेड असतात। सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात तर मुख्यमंत्री हे सरकारचे प्रमुख असतात। घटनेच्या 164व्या कलमानुसार मुख्यमंत्र्यांची निवड ही राज्यपाल करतात। उपमुख्यमंत्री पद हे घटनेत अस्तित्वातच नाही। राजकीय पक्षांनी स्वतःच्या सोयीनुसार उपमुख्यमंत्री पद हे निर्माण केले आहे। त्याला कुठलाही संविधानिक आधार संविधानात दिसत नाही। मग जर उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख संविधानात नाही तर मग त्या पदांचा काय फायदा असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल। उपमुख्यमंत्र्याकडे जे खाते असतात त्यांचे प्रमुख मुख्यत्वे उपमुख्यमंत्री असतात। म्हणूनच उपमुख्यमंत्री पदासोबतच एखादे चांगले खाते आपल्याकडे यावे यासाठी शिंदे आणि पवार प्रयत्न करताना दिसत आहे। म्हणूनच शिंदेंना गृहमंत्री पदही उपमुख्यमंत्री पदासोबतच स्वतःकडे हवं आहे। आधीच्या सरकारमध्येही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह खाते हे महत्त्वाचे खाते होते। आतापर्यंत 12 वेळाच उपमुख्यमंत्री पद महाराष्ट्रात निर्माण झालंय। अजित पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत तर छगन भुजबळ 2 वेळा उपमुख्यमंत्री होते। महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या उपमुख्यमंत्र्यांची संपूर्ण लिस्ट आता आपण पाहूया। सर्वात पहिले उपमुख्यमंत्री होते काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे। 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 या कालावधीत त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद होतं। यानंतर माजलगाव मतदारसंघातले सोशलिस्ट काँग्रेसचे सुंदरराव सोळंके हे 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980 या कालावधीत उपमुख्यमंत्री होते। 1983 ते 85 या कालखंडात काँग्रेसचे रामराव आदिग हे उपमुख्यमंत्री होते। तर त्यांच्यानंतर 1995 ला मनोहर जोशी आणि त्यांच्यानंतर नारायण राणे शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते। 1999च्या सरकारमध्ये काँग्रेसचे विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना छगन भुजबळ आणि विजयसिंह मोहिते पाटील हे अनुक्रमे उपमुख्यमंत्री होते। तर त्यांच्यानंतर 2004 ते 2009 या सरकारमध्ये विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आर पाटील आणि छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री होते। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 2010 ते 2014 या कालावधीत अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले। 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 या 3 दिवसांच्या सर्वात कमी कालावधीसाठीही अजित पवारच उपमुख्यमंत्री होते। त्यानंतर 2019 ते 2022 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार चौथ्यांदा उपमुख्यमंत्री झाले। 2022 ला महाराष्ट्रात झालेल्या पक्षफुटीमुळे त्यामुळे झालेल्या सत्ता बदलामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अजित पवार 5व्यांदा उपमुख्यमंत्री झाले आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असताना अजित पवार आणि एकनाथ शिंदे असे 2 उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटत आहे। आतापर्यंत एकूण 7 वर्ष 215 दिवस उपमुख्यमंत्री पदावर विराजमान अजित पवार झाले आहेत। आता पुढचे 5 वर्ष तेच उपमुख्यमंत्री राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहे।
आता पुढील 5 वर्ष एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे तिघेही महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेतील हीच अपेक्षा। आता तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रात सर्वात जास्त काम केलेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।